नमस्कार. करिअरचा निर्णय कसा करावा, काउन्सेलिंग करून करावा, ॲप्टिट्यूड टेस्ट करून करावा, कोणत्या प्रकारची टेस्ट करावी का काहीच करू नये, आणि पालकांच्या मनामधली ही जी शंका आहे, आता 10वी-12वीच्या सुरुवातीपासूनच काही मंडळींना पुढच्या वर्षी आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो गरजेचं वाटतं आणि अगदी बरोबर आहे. लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. निकालानंतर आपण बाकी काउन्सेलिंग आणि हे सगळं करत बसण्यापेक्षा एक ज्याला असं म्हणता येईल की वर्षाच्या सुरुवातीला जर आपण समजावून घेतलं की आपल्याला कोणत्या करिअर्समध्ये जाता येऊ शकतं आणि नेमकं आमचं करिअर कोणतं असणार आहे. सगळ्यात गोष्ट की काउन्सेलिंग करावं का, ॲप्टिट्यूड टेस्ट करावी, सायकोमेट्रिक टेस्ट करावी का DMIT म्हणजे हाताच्या ठशांचा विषय करून पुढे जावं. काही पालक तर अगदी जन्मवेळेपासून सुद्धा काही माहिती कुणाला सांगून त्याच्यातून कोणतं करिअर सुटेबल आहे ही माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. करिअर विजयच्या माध्यमातून तर मी सातत्याने अगदी स्वभावांप्रमाणे असलेलं करिअर इथपासून कौशल्यांवर आधारित असलेलं करिअर अशा सगळ्या गोष्टी ट्रॅडिशनल मार्गाने आम्ही काय करतोय गेली 25 वर्ष मुलांच्या करिअरच्या निवडीत हे तर सांगतच आलोय. परंतु आता तुमच्या मनातला प्रश्न मला दूर करायची इच्छा आहे, ती म्हणजे कोणत्या मार्गाने जावं करिअरचा निर्णय घेताना. पहिल्यांदा आपण समजावून घेऊयात अत्यंत वेगाने, ते म्हणजे टेस्ट कोणते असतात आणि कशासाठी असतात. सायकोमेट्रिक टेस्टबद्दल अनेक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत आता जागृती झालेली आहे. अनेक वर्षांपासून अशा पद्धतीच्या टेस्ट ह्या शाळांमध्ये घेतल्या जातात किंवा काउन्सिलर्सकडे घेतल्या जातात. सायकोमेट्रिक टेस्ट या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या काढून घेण्यासाठीच्या असतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती विद्यार्थ्यांवर केली जाते. अनेक प्रश्न एक प्रकारे प्रश्नपत्रिकाच ती सोडवायची असते. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सायकोमेट्रिक टेस्ट असते आणि सायकोमेट्रिक टेस्टमधून तो जो निकाल असतो तो निकाल एक प्रकारे मॅपिंग केला जातो आणि या विद्यार्थ्याला काय आवडतंय, काय त्याला जमतंय, कशा पद्धतीने त्याची इच्छा आहे, त्याचा नॅचरल कल कुठे दिसतोय, हा एक प्रकारे कल चाचणी त्याची काढली जाते. पण गंमत अशी आहे की अनेकदा पालकांचं असं म्हणणं असतं की अशी सायकोमेट्रिक टेस्ट केल्यानंतर पुन्हा असं उत्तर येतं की जे खरं तर आमच्या मनामध्ये नव्हतं, वेगळं व्हायचं होतं आणि त्याला आता जो निकाल आलाय तो वेगळा दिसतोय. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं ज्या थॉट प्रोसेस असते, महिन्यामध्ये वेगळंच म्हणतात, जुलै महिन्यामध्ये ते डॉक्टर म्हटलेले असतात, ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची असते. अशा सगळ्या प्रकारातून सायकोमेट्रिक टेस्ट किती विश्वासार्ह आहे हे सुद्धा अनेक वेळा पालकांच्या समोर क्वेश्चन मार्क असतो. आणि म्हणूनच हा प्रश्न येतो की आम्ही टेस्ट करावी का नको, कारण करून अडचण नको व्हायला आणि केली तर अचूक निर्णय आला पाहिजे. उत्तर असं आहे की जेव्हा आपण पॅथॉलॉजी रिपोर्ट म्हणतो, जशी आजारी असल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर नस पाहून सांगणारे, आजार सांगणारे काही डॉक्टर्स पूर्वी होते. आता त्याच्यामध्ये ॲक्युरसी आणण्यासाठी काय तर मग प्रत्यक्ष त्याचं पृथक्करण केलं पाहिजे रक्ताचं किंवा तब्येतीचं, आणि म्हणून ती पॅथॉलॉजी टेस्ट असते. याचं उत्तर साधारणतः आपण म्हणतो की ते क्लोजर टू द म्हणजे आपली जी परिस्थिती, आरोग्य परिस्थिती, आणि ती परफेक्ट असतं, देर इज नो एरर. परंतु सायकोमेट्रिक टेस्टच्या बाबतीत तसं होतंय का ही एक शंका काही पालक म्हणत असते. अडचण अशी आहे, सायकोमेट्रिक टेस्टमध्ये काही वाद नाही, त्यात काही चूक नाही, पण ती त्या पर्टिक्युलर वेळेसच्या त्या विद्यार्थ्याच्या फ्रेम ऑफ माइंडवरती अवलंबून आहे. म्हणजे सायकोमेट्रिक टेस्टमध्ये समजा त्या विद्यार्थ्याने कालच समजा सिंघम पिक्चर पाहिला असेल तर त्याची उत्तरं जरा वेगळ्या पद्धतीने कललेली दिसतील. IPLच्या मॅचेस पाहिल्यानंतर त्याची उत्तरांमधला तो एक भाग कदाचित स्पोर्ट्सच्या रिलेटेड तो वेगळ्या पद्धतीने येऊ शकेल. तो निराश असेल तर त्याची उत्तरं कशी वेगळी बदललेली दिसतील. आणि मग ते जर कन्क्लुजन आलं, अचानक काहीतरी मर्चंट नेव्ही असं जर तुम्हाला उत्तर आलं तर विद्यार्थी आणि पालक नंतर त्याचा तो रिपोर्ट बाजूला करतात, पद्धतीने करिअरचा निर्णय घेतात. मग सायकोमेट्रिक टेस्ट करायची का नाही हा मुद्दा त्यामुळे येतो. याच्याबद्दल पुन्हा एकदा बोलतो, फक्त दुसरी टेस्ट जी कोणती आहे ती सांगतो. DMIT जी आहे, डर्मॅटोग्राफिक्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या जन्माच्या वेळेस पोटात त्याच्या मेंदूची वाढ हाताच्या ठशांवरती, म्हणजे जे हाताचे जे रिफ्लेक्शन्स आहेत ते सगळे उंचवटे असतील, रेषा असतील, याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट पडतो असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. माझं काहीच म्हणणं नाही आहे. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की त्यामुळं मेंदूमधली प्रगती ही हातांच्या आपल्या इथे इम्प्रेशन्सवरती येते आणि याचा वापर करून कुणीतरी ते DMIT टेस्ट ही यशस्वी झाली असं म्हणतायत. काही लोकांच्या मते ती 85% यशस्वी आहे, काही लोकांच्या मते ती 95% सक्सेसफुल तुम्हाला सांगते की तू काय केलं पाहिजेस आणि काही नाही केलं पाहिजेस. आता DMIT टेस्ट जी आहे याच्याबद्दल सुद्धा अनेक प्रकारच्या शंका व्यक्त झाल्या, म्हणून काही लोक त्याचा विचार करताना दिसत नाहीत.
पण बऱ्याच जणांचं असं मत येतं की आम्ही DMIT केली आणि आमची उत्तरं क्लोजर आली. DMITचा एक फायदा असा आहे की तुम्ही झोपेत जरी असला तरी हाताच्या ठशांची काही अडचण नाही आहे, कारण आपण पाहतो की जमिनीच्या व्यवहारातसुद्धा आपल्याला हाताचे महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये जमिनीत हाताचे ठसे असतात. आणि आपण जेव्हा आता काही ठिकाणी एंट्री करतो त्याच ठिकाणीसुद्धा आपल्याला हाताचे ठसे आपण बऱ्याच ठिकाणी आता त्याचा सिग्नेचर म्हणून वापर करताना दिसतो. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाचा युनिक तो इम्प्रेशनचा पार्ट आहे. आणि मग ते जे डेव्हलपमेंट आहे याला आपण मी असं माझं म्हणणं आहे की सायकोमेट्रिकसुद्धा परफेक्ट आहे, DMITसुद्धा परफेक्ट आहे. आपल्याला कोणतं सोयीचं ते आपण ठरवायला हवं. इथे फक्त एक ह्युमन एलिमेंट कुठं जर येत असेल याच्या दोन्ही टेस्टमध्ये जर चुकून तुम्ही ज्यांच्याकडे ते करताय तिथे जर ह्युमन एलिमेंट येत असेल तर मात्र फक्त एररला संधी राहते. आणि मग DMITच्या माध्यमातून ते अगदी लहान बाळापासून म्हणजे एक प्राथमिक विद्यार्थ्यापासून शाळेतल्या विद्यार्थ्यापासून आपल्याला DMIT टेस्ट करता येते. त्याची वागणुकीच्या पद्धती, तो सारखा का खेळतोय, तो सारखा गप्प का बसतोय, ह्याची उत्तरं तुम्हाला ठशांमध्ये सापडू शकतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून ही दुसरी टेस्ट आहे. आता या 2 टेस्टच्या माध्यमातून त्याला रिपोर्ट येतो. बऱ्याच पालकांना रिपोर्ट पाहिजे असतो, 40 पानी 50 पानी रिपोर्ट, मग आम्ही तुम्हाला कितीहून पैसे देणार, अशा पद्धतीने पालकांची भूमिका असते. पण मला असं वाटतं की आम्ही जे ट्रॅडिशनल पद्धतीने या 2 टेस्ट तर आम्ही सगळेजण करतोच, परंतु एक महत्त्वाची टेस्ट आहे, ती टेस्ट आहे म्हणजे निर्णय घेण्याची प्रक्रिया, ती म्हणजे विद्यार्थ्याला सगळ्या करिअर्सची माहिती जर आपण सांगितली, सगळ्या प्रकारची करिअर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर, ॲग्रिकल्चर, जॉब असेल, बिझनेस असेल, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असेल, गव्हर्नमेंट सेक्टरमधला जॉब असेल, डिफेन्समध्ये असेल, परदेशात काय संधी आहेत, आत्ताची ट्रेंडिंग करिअर्स कोणती आहेत, तुझा स्वभाव कसा आहे, आईवडिलांशी गप्पा केल्यानंतर काउन्सिलिंगमध्ये, आता याला आपण काउन्सिलिंग म्हणू, पहिलं झालं सायकोमेट्रिक टेस्ट, दुसरं झालं DMIT टेस्ट, आता हे आहे ते आम्ही जे ट्रॅडिशनल काउन्सिलिंग करतो ते म्हणजे सगळी माहिती त्या विद्यार्थी आणि पालकांच्या समोर ठेवायची. पालकांकडनं सुद्धा इनपुट्स काउन्सिलरला मिळतात, ते म्हणजे हा लहान पासून याच्या वागण्याच्या पद्धती कशा आहेत, याला कोणते विषय आवडतात, हा कशामध्ये रमतो. त्या मुलाला सुद्धा आपण विचारल्यानंतर तो सांगतो की मला हे या क्षेत्रात जायचं नाही आहे, मला या क्षेत्रात जायला आवडेल. या ठिकाणी म्हणजे त्याला पैसे हवेत का नकोत, त्याला समाधान हवं आहे का नको आहे, त्याला प्रसिद्धी हवी आहे का नको आहे, ह्या सगळ्या गोष्टी काउन्सिलरला कळतात. आणि मग आम्ही करिअर विषयातले काउन्सिलर याच्यामध्ये जास्त उपयोगी लागतात, कारण अन्य टेस्टमध्ये कुणीही काउन्सिलिंग करू शकतं. पण करिअर काउन्सिलिंग जे आहे तिथं मात्र करिअरची सगळी माहिती मुखोद्गत असली पाहिजे, सगळ्या क्षेत्रांची माहिती त्या काउन्सिलरला माहिती असली पाहिजे. आता मी जेव्हा असं काउन्सिलिंग करतो 2-2.5 तास आमचे एका विद्यार्थ्यासाठी जातात. त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला आपण प्रत्येक ठिकाणी चार्टच्या स्वरूपात दाखवतो की हे बघ याच्यानंतर मग हे नको, चला हे नको, जसं कपडे खरेदी करताना हे बाजूला करा, ते बाजूला करा, आता फक्त एवढेच ठेवा, असं करत 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 शेवटी आम्ही 2-3 फायनली येतो. 2 तासामध्ये विद्यार्थ्याची मानसिकता कळलेली असते, पालकांशी संवाद होत असतो, त्या दोघांचे एकमेकांचे रिलेशनशिपसुद्धा त्याच्यातले म्हणजे त्यांचे रिॲक्शन्स हे आपल्याला करिअरच्या निर्णयासाठी उपयुक्त ठरू शकतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये 2.5-3 तासानंतर आपण एखाद्या निर्णयापाशी येतो. हा करिअरचा निर्णय, याला आपण प्लॅन A म्हणायचं. आणि हे जर झालं नाही तर प्लॅन B म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल हा समजा प्लॅन A असेल आणि स्पर्धा परीक्षा प्लॅन B म्हणजे हे नाही झालं तर ते, अशा पद्धतीची रचना आपल्याला लावता येऊ शकते. आता हे केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला गायडन्स देखील करता येतो. काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये संवाद महत्त्वाची गोष्ट आहे. रिपोर्ट्समध्ये काहीच संवाद नाही आहे. रिपोर्ट्समध्ये तुम्हाला मंडळी रिपोर्ट नंतर संवाद करतात, पण तो फार कमी वेळाचा असतो. आणि याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला समजावून घेऊन, त्याला गायडन्स करून, तुझ्या आधीच्या कोणत्या चुका झाल्यात ते लक्षात घेऊन आता इथून पुढं कसं करायचं आहे, तुझा दिनक्रम कसा असला पाहिजे, हे सगळं काउन्सिलिंगमध्ये आलं पाहिजे. असं जर काउन्सिलिंग तुम्ही करणार असाल तर तुम्ही करू शकता. म्हणजे तिन्ही प्रकारचे काउन्सिलिंग पालक करू शकतात. सायकोमेट्रिक टेस्ट, DMIT आणि ट्रॅडिशनल काउन्सिलिंग, ज्याच्यामध्ये करिअरची माहिती समजावून घेऊन तुम्ही करिअरचा निर्णय घेताय. आणि या सगळ्या ठिकाणी मला असं वाटतं की सगळे ठिकाणं सगळे मार्ग त्या ठिकाणी योग्य आहेत. तळाशी जो पार्ट आहे, तळाशी जाऊन तो पार्ट हा जो मनाशी संबंधित आहे तो या 3ऱ्या प्रकारात दिसतो. पण या 3ऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला रिपोर्ट मिळत नाही. तुम्ही थेट संवाद करता आमच्यासारख्या काउन्सिलरशी, आम्ही त्यांच्याशी बोलतो, आम्ही DMIT रिपोर्ट डायरेक्ट देतो आणि तिथे मग तो डिकोड करायचा असतो की याचा अर्थ नेमका काय, याचा अर्थ नेमका काय. आणि त्याच्यामध्ये सायंटिफिकपणा जरा जास्त दिसतो पहिल्या 2 प्रकारामध्ये. पण 3ऱ्या प्रकारामध्ये अनुभव जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे तिन्ही प्रकार हे मला असं वाटतात योग्य आहेत.
असं म्हणणं आहे की काउन्सिलरकडे जायच्या आधी आईवडिलांनीच ते काउन्सिलरची भूमिका नीट जर वठवली तर कुणाकडे जावं पण लागणार नाही. करिअरचा निर्णय तुम्ही घरातल्या घरात बसून देखील करू शकता. मला हे आवडते, मला हे जमते आणि मला त्यासाठीची तयारी आहे, पालकांचा त्याला सपोर्ट आहे, डन. कुठल्याही काउन्सिलिंगला जाऊ नका, कुठलीही टेस्ट करू नका, काही गरज नाही. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तरच तुम्ही काउन्सिलिंग किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा सायकोमेट्रिक किंवा DMIT करावं. जर तुम्हाला कन्फ्युजन नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही फॅमिलीमधला निर्णय, जर ते जाणीवपूर्वक निर्णय होणार असेल, जर तो निर्णयामध्ये थ्रस्ट असेल, त्याच्यामध्ये अभ्यास असेल आणि तो परिपूर्ण निर्णय असेल तर काउन्सिलरकडं जायची गरज नाही. आणि त्यानंतर तुमचा जो निर्णय, म्हणजे असं व्हायला पाहिजे की 100 पैकी 8-10 विद्यार्थी काउन्सिलिंग करत आहेत, हरकत नाही तेवढेच, कारण ज्यांना कन्फ्युजन त्यांनीच करावं. दुर्दैवाने जर कन्फ्युजन वाढणारी मुलं असतील तर त्या केसमध्ये आपल्याला मात्र हातात रिपोर्ट किंवा काउन्सिलरसोबतचा डायलॉग महत्त्वाचा वाटत असेल तर तो करावा. तो साधारणतः कधी करावा? 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या टप्प्यात करावा. 8वीच्या टप्प्यात केला तर तो अधिक चांगला. 10वीमध्ये असताना जर तो लवकर केला तर तो अधिक चांगला. उदाहरणार्थ 10वीत असताना कळलं की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे म्हणजे PCB आपल्याला 11वी 12वीत घ्यायचं आहे, म्हणजे सायन्स घ्यायचं आहे, म्हणजे 10वीमध्ये आपल्याला 90च्या क्लोजर जायचं आहे, हे कळलं पाहिजे. अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी, अभ्यासाचा वेग ठरवण्यासाठी आपण काउन्सिलिंग जरा लवकर केलेलं योग्य राहील. ते 12वीत देखील करता येतं. मुळात काउन्सिलिंग कधी पण करता येतं. आम्ही तर रिटायर झालेल्या लोकांचे सुद्धा काउन्सिलिंग करतो की इथून पुढे काय करायचं आहे. संवादाच्या माध्यमातून हे मी जे प्रकार सांगितला तो आम्ही जो जास्ती प्रमाणात करतो, जे 25 वर्ष करतो, म्हणजे संवादाच्या माध्यमातला तिसरा प्रकारचा काउन्सिलिंगचा प्रकार, ज्याला 2, 2.5, 3 तास काउन्सिलिंगमध्ये लागतात. आई वडील, मुलगा, घरातले अन्य सगळे घटक ह्याच्यामध्ये सहभागी होतात आणि मग सगळेजण एकत्रितपणे तो त्या व्यक्तीचा करिअरचा निर्णय घेण्यासाठी तो तयार होतो. म्हणजे त्या मुलाला मान्य असतं, पालकांची तयारी असते, काउन्सिलरकडनं ॲप्रूव्ह झालेलं असतं. अशा पद्धतीने हा निर्णय असतो. आता ह्याच्यामध्ये अजून तुम्ही जर समेशन केलं की सायकोमेट्रिक टेस्ट करून काउन्सिलरकडनं, म्हणजे त्या संबंधित काउन्सिलरकडनं काउन्सिलिंग करून घेतलं किंवा DMIT टेस्ट करून परिपूर्ण काउन्सिलिंग करून घेतलं, कारण हे ज्या दोन्ही प्रकार आहेत, सायकोमेट्रिक आणि DMIT, हे फक्त तुम्हाला तुमचा रिपोर्ट देणार आहेत. करिअरची बाकीची माहिती सांगण्याची कदाचित शक्यता कदाचित नाही, काही जण करतील. पण मग सर्वसमावेशक करायचं असेल तर ही आपल्याला उपयुक्तता राहू शकेल. आता ह्या 3 गोष्टी जरा बाजूला ठेवून मी असं म्हणेल, मुलांनी काय करावं? जर तुम्हाला या नादालाच लागायचं नसेल, या बाजूलाच जायचं नसेल, या क्षेत्रात जायचंच नसेल, याचा म्हणजे काउन्सिलरकडं किंवा टेस्टकडं, तर काय करावं? तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वर्षभर करिअरची सगळी माहिती समजावून घ्यावी. सगळ्या प्रकारची करिअरची माहिती समजावून घ्यावी. उगाच 4 करिअरच्या फक्त माहिती आणि त्याच्यावरती काही निर्णय घेऊ नये. सगळं समजावून घ्या. अगदी पार इम्पोर्ट एक्सपोर्ट काय असतं सगळं समजावून घ्या. बँकिंग काय असतं, सायन्समधलं कुठं, संशोधन म्हणजे काय, परदेशातलं शिक्षण, सगळं समजावून घ्या. त्याचे प्लस मायनस समजावून घ्या. तुमच्या मुलाचे स्वभाव, पालकांना मी सांगतोय, मुलाचे स्वभाव तुम्हाला माहिती आहेत, मुलाच्या सवयी तुम्हाला माहिती आहेत, याला या क्षेत्रामध्ये गती राहू शकेल का याचा अंदाज येत असेल. हे सगळं जर तुम्ही वर्षभर केलं तर मला असं वाटतंय काउन्सिलिंग किंवा ॲप्टिट्यूड टेस्टच्याही त्याची गरज पडणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय कुटुंबामध्ये घेऊ शकता. त्यासाठी मध्ये आम्ही करिअर विजय नावाचं एक ॲप देखील केलं, ज्याच्यावरती अशा जवळ 200-250 तास त्याच्यावरती माहिती उपलब्ध आहे. ती माहिती तुम्ही जर, अशी माहिती वेबसाईटवरती पण मिळते, इंटरनेटवरती नक्कीच तुम्हाला माहिती मिळते. करिअरची एक ऑथेंटिक माहिती नक्कीच तुम्ही घ्या. ही माहिती जर घेतली तर करिअरचा निर्णय सुयोग्य पद्धतीने जाऊ शकतो. आजच्या या व्हिडिओचं वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट असा होता की DMIT म्हणजे काय ते सांगणं, सायकोमेट्रिक म्हणजे काय सांगणं आणि काउन्सिलिंग म्हणजे काय सांगणं, आणि मुळात याच्याही पलीकडे जाऊन काही न करता, काउन्सिलिंग न करता देखील करिअरचा निर्णय कसं घेणं. सायकोमेट्रिक टेस्टमध्ये प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि त्याच्या आधारित तुम्हाला तुमचा मॅपिंग करून तुम्हाला उत्तर मिळणार आहे. DMIT टेस्टमध्ये हाताच्या ठशांचा वापर करून तुमची जी जडणघडण झालेली आहे, तुमचा जन्म होतानापासूनची तुमची जी प्लस आणि मायनसेस आहेत हे त्याच्यात रिफ्लेक्ट होतील आणि प्रत्यक्ष काउन्सिलरसोबत काउन्सिलिंग केल्यानंतर करिअरची माहिती मिळणार आहे आणि तुम्ही कोण आहात हे सांगितल्यानंतर त्याचं आपल्याला मॅपिंग करता येऊ शकणार आहे. अशा पद्धतीने कोणतीही पद्धत वापरा, फक्त एक करा की प्रत्येक ठिकाणी जाऊ नका, गोंधळ वाढू नका.
गोंधळ नसेल तर बिलकुल या मार्गाला लागू नका. आणि जर अत्यंत कन्फ्युजन होत असेल, तो मुलगा सारखंच त्याच्या मनातले विचार बदलत आहेत, घरात भांडणं होत आहेत, अमुक होतं आहे, नक्की कळत नाही आहे, त्या केसमध्येच मग टेस्ट करा. काही जरी झालं तरी निर्णय मात्र पक्का करा. आणि निर्णय नुसता महत्त्वाचा नाही आहे, त्याच्यावरती कार्यवाही करा. नुसतं अमुक एक होणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये योगदान देणं महत्त्वाचं आहे. जे मी करिअर विजयच्या माध्यमातून सातत्याने सांगत आलो आहे की करिअर म्हणजे मला काय मिळणार ते नाही आहे, करिअर म्हणजे मी काय देणार आहे. त्यामुळे सातत्याने कष्ट केले, योग्य दिशा जर पकडली तर करिअरचा निर्णय देखील महत्त्वाचा नसतो. तुमचा परफॉर्मन्स चांगला आला तर चुकीचा निर्णयसुद्धा तुम्ही यशस्वी करू शकता. हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे अशा करिअरसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.